मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे या कलिंगड्याच्या प्लॉटमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटमध्ये आज पूर्ण या कलिंगड्याची जेवढी माहिती आपल्याला घेता येईल तेवढी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या कलिंगड्याच्या प्लॉटमध्ये आपण आता घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर आपण या आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण नवनवीन माहिती ज्या काय आपल्याला सर्व पिकांच्या माहिती आपल्याला आपल्यापर्यंत जेवढ्या पोहोचवता येतील तेवढं या कृषी विकासच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज कलिंगड्याची कोणती माहिती घेणार आहे ते अगोदर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो, आपणाला ज्या काही कलिंगड्या पिकामध्ये ज्या काही व्हरायटी निवडायच्या आहेत, व्हरायटी निवडणं एक गरजेचं चांगलं काम आहे। 2 नंबरची गोष्ट अशी की रानाची मशागत आणि मशागत करून त्याचं व्यवस्थित ज्या काही गोष्टी मॅनेजमेंटच्या लागतात त्या करणं, ड्रिप ॲप्लिकेशनच्या असू द्या किंवा आपल्याला म्हणजे ड्रिप किती अंतरावरती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे। त्यानंतरचं आलं आपल्याला खत व्यवस्थापन आणि त्याच्यानंतरचं आलं की हार्वेस्टिंग पिरियड। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप व्यवस्थित आणि महत्त्वाच्या आहेत, तर त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि नक्कीच आपल्यासाठी एक चांगला व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बनवतो। शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती कशी वाटली ही नक्कीच मला आपण शेवटला संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघताय असा हा मेलोडी व्हरायटीचा कलिंगडाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आज पूर्ण 30 दिवस झालेले आहेत, तुम्ही बघताय असा। आणि एक उन्हाळ्यामध्ये आपण लावलेला आजपासून 1 महिन्यावरती हा प्लॉट लावलेला आहे आणि प्लॉट हा छोटा मोठा प्लॉट नसून हा एक 20 एकरापर्यंतचा संपूर्ण प्लॉट आहे। याची लागवड पुढे मागे अशा प्रकारे सुरू आहे। एकदम हार्वेस्टिंग करणं पण सोपं नाही आणि मालाला एकदम आल्यानंतर हे आवरणं पण सोपं नाही। त्यासाठी आपण हा प्लॉट या शेतकऱ्यांनी पुढं मागं लावलेला आहे 20 एकरामध्ये आणि तुम्ही बघू शकता एकदम ॲक्टिव्ह आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा हा प्लॉट आहे। आज 30 दिवसाच्या मानाने ह्या प्लॉटमध्ये पूर्ण असं वेल आज पूर्ण बेडमध्ये आज एका साईडला घेतलेलं आहे। याचं कारण असं की शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये स्प्रे घेणं लेबरच्या माध्यमातून जो काही स्प्रे घेण्याचं काम आहे ते एवढं सोपं नाही। त्यासाठी आपण या प्लॉटला ब्लोअरच्या माध्यमातून स्प्रे घेतोय आणि त्याचा फायदा पण चांगला होतो। ब्लोअरच्या माध्यमातून एकदम चांगल्या प्रकारे झाडावरती कुठल्याही प्रकारचं स्कॉर्चिंग येत नाही। हा महत्त्वाचा एक आपण ट्रॅक्टरचा RPM जर चांगल्या पद्धतीने ठेवलं, व्यवस्थित कमी जास्त न करता ठेवलं तर झाडावरती स्कॉर्चिंग येण्याचं प्रमाण पण कमी जास्त होतं। आपण ज्या लेबरच्या साह्याने जो काही स्प्रे घेतो त्या साह्याने आपल्याला झाडावरती स्कॉर्चिंग बऱ्याच ठिकाणी आलेलं दिसतं, पण आज ह्या ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या माध्यमातून जो काय आपण स्प्रे घेतो त्यामुळे चांगला फायदा आणि एकसारखं स्प्रे ह्या प्लॉटमध्ये म्हणजे झालेला दिसतोय आपल्याला। तुम्ही बघा हा प्लॉट। शेतकरी मित्रांनो, आता पुढचा विषय असा की हा रानाचा आपल्याला सर्वप्रथम कलिंगड लागवड करताना काय करायचं, तर हा प्लॉट अगोदर या प्लॉटमध्ये केळीचा प्लॉट होता। हा पूर्ण या केळीची मशागत या शेतकऱ्यांनी पूर्णपणे व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून पण ह्या केळीचं जे काय हे आहेत खोडं जे होते ते अजून कुजलेले नाहीत, पण लगेच या शेतकऱ्यांनी रानाचे व्यवस्थापन करून लगेच यामध्ये कलिंगड्याचं केळी मोडून कलिंगड्याचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतरचा विषय आला शेतकरी मित्रांनो आपणाला की रानाचं व्यवस्थापन करून आपल्याला ड्रिप ॲप्लिकेशन कसं करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपणाला कलिंगड हे पीक असं आहे की त्याला वेळेच्या वेळेला पाणी जाणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ड्रीप आपण टाकताना या कलिंगड पिकामध्ये बरोबर सेंटर लाईनला असं ड्रीप पाहिजे। आणि त्यानंतरचा विषय आला हे बघा तुम्ही, आणि या शेतकऱ्यांनी तर पूर्ण नवीनच असं ड्रीप टाकलेलं आहे। ड्रीप नवीन टाकण्याचं पण कारण असंच की जुनं ड्रीप असेल आणि आपण मल्चिंगच्या आतमध्ये जर हे ड्रीप टाकलं तर यामध्ये प्रॉब्लेम बरेच येतात आणि ड्रिपर जर बंद असतील तर ड्रिपरच्या माध्यमातून पाणी पडण्यास मदत जर नाही झाली तर त्या ठिकाणच्या रोपाला चांगली ग्रोथ होण्यासाठी पण मदत होत नाही, व्यवस्थित पाणी भेटत नाही आणि त्या सगळ्या गोष्टींचा फटका जर ड्रिप ॲप्लिकेशनने जे काय आपण वॉटर सोल्युबल किंवा काही बुरशीनाशक किंवा काही कीटकनाशक जरी दिलं तर त्याचा फायदा या ह्याच्यामध्ये होत नाही। त्यामुळे ड्रिपचं पण चांगलं व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे। आणि ह्यानंतर आपणाला एक माहिती देतो, मी पुढं व्हिडिओ एक टाकीन ब्लोअरच्या माध्यमातून ह्या प्लॉटमध्ये कसा स्प्रे घेतात ह्याच व्हिडिओमध्ये मी तो स्प्रे टाकेन, तुम्ही बघत राहा पुढे।
आता हे तुम्ही बघा की या प्लॉटमध्ये कसं नियोजन केलेलं आहे. या प्लॉटमध्ये बेडच्या दोन्ही बेडच्या मधलं अंतर जे तुम्हाला दिसतंय ते हे अंतर 6 फुटापर्यंत ठेवलेलं आहे. आणि हे तुम्ही म्हणताल की हे वेल या साईडला कसे काय फिरले नाहीत, म्हणजे ट्रॅक्टर ज्या ब्लोअरने चालतो, ज्या पट्ट्यातून चालतो त्या ट्रॅक्टरच्या प्लॉटमध्ये आज वेल का आले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये काय केलेलं आहे, ज्यावेळेस वेलांची वाढ व्हायला लागलेली आहे त्यावेळेस लेबरच्या साह्याने, लेबरच्या मदतीने हा प्लॉटचं वेल आतमध्ये जे काही बेडमध्ये वेल दिसतात त्यामध्ये वेल टाकलेले आहेत. वेलाची एक बाजू आतमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला हा प्लॉट एक लेवल आतमध्ये उतरलेला दिसतोय आणि बाहेर ट्रॅक्टरलाही कुठल्या प्रकारच्या अडचण येत नाही. आणि त्यानंतरचा विषय असा आला की ब्लोअरच्या माध्यमातून स्प्रे घेताना कुठली काळजी घेणं हे पण खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. त्याचा पण आपण मुद्दा आपण तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आपण बोलूया ह्या कलिंगडाचा विषय आता आला व्हरायटीचा. तर आज ही मेलोडी ही व्हरायटी एकदम चांगली आहे. 30 दिवसाच्या ह्यानी तुम्ही बघा, हे बघा तुम्हाला आता दिसतंय हे कलिंगड 30 दिवसाच्या हिशोबाने आज चांगला प्लॉटमध्ये आज चांगलं सेटिंग आहे. आणि मधमाशी ही कलिंगड पिकामध्ये फिरणं खूप गरजेचं आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही हे बघा, मधमाशी ह्या प्लॉटमध्ये चांगली फिरते आणि मधमाशी फिरल्यामुळे सेटिंग होण्यासाठी खूप गरजेचं असं व्यवस्थापन ह्या कलिंगड या पिकामध्ये चांगलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, मधमाशीवरती जरा थोडा चांगला फोकस करा. मधमाशीवरती फोकस करताना ज्या काही गोष्टी, हे बघा, मधमाशीला डिस्टर्ब न होणारे औषधं जर म्हणजे जास्त वास येणारे औषधं जर असतील, रोगर वगैरे ह्या पिरियडमधली जे काही 30 ते 35 दिवसापर्यंत आपणाला सेटिंग होण्यासाठी जे काही मदत होण्यासाठी जे काही औषधं असतात ते आपण औषधांचा वास न येणारे औषधं आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला सेटिंग होण्यासाठी माशीच्या माध्यमातून चांगला फायदा होतो. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता 30 दिवसाच्या मानाने आपल्याला या प्लॉटमध्ये केवढं मोठं कलिंगड या प्लॉटमध्ये झालेलं आहे. आणि ह्याचा फायदा लवकरात लवकर शेतकऱ्याला होतो. कमी दिवसामध्ये जर चांगलं उत्पन्न या 50-60 दिवसामध्ये जर भेटलं तर त्याचा फायदा नक्की शेतकऱ्याला कमी खर्चावरती होतो. 10-20 दिवस जर वाढले या प्लॉटमध्ये तर 10-20 दिवसाचा खर्च पण वाढतो. त्या हिशोबाने चांगलं व्यवस्थापन, चांगलं नियोजन जर केलं तर शेतकरी मित्रांनो चांगला फायदा कमी दिवसामध्ये कलिंगड हे पीक देऊन जातं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपणाला एक काळजी घ्यायची या कलिंगड पिकामध्ये अशी की सेटिंगच्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपणाला सेटिंग पिरियड असतोय त्या सेटिंगच्या पिरियडमध्ये कलिंगडचा जो काही स्ट्रोक दिसतोय आपणाला, हा स्ट्रोक जेवढा चांगला आणि मोठा निघेल तेवढं कलिंगडाची साईज चांगली होण्यासाठी चांगली मदत होते. आणि सेटिंग पिरियडमध्ये आपण स्ट्रोकसाठी जर 1-2 फवारण्या जरी घेतल्या तर त्याचा फायदा नक्कीच ॲव्हरेजवरती आपल्याला होतो. आणि ॲव्हरेजवरती आपण शेतीचं जर व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पन्न आपल्याला जर कमी दर जर भेटला बॅड लकनी तर याचा फायदा नक्कीच चांगला होतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आपण या सर्व ज्या काही काळजी घेण्याच्या काही छोट्या बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची काळजी घेणं नक्कीच आपल्याला यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला एक 35 दिवसापर्यंत जोपर्यंत आपल्याला कलिंगड या पिकाची साईज चांगली होत नाही तोपर्यंत घ्यायची काळजी कोणती तर यामध्ये आपल्याला डंक मारणारी माशी जी काय असते, जे काय आपल्या फळाला हे करते, डंक मारते, त्या हिशोबाने आपल्याला त्यासाठी पण स्प्रे घेणं आणि हे ट्रॅप लावणं खूप गरजेचं आहे. ह्या प्लॉटमध्ये आपण जे बघताय असे ट्रॅप लावलेले आहेत, माशीचे ट्रॅप. आणि यामध्ये तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये माशी, हे बघा माशी यामध्ये येऊन पडलेले. तर अशा प्रकारचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. प्लॉटवरती ॲव्हरेजवरती काम केल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होतो. यामध्ये तुम्ही बघा चांगलं सेटिंग आणि अजून फ्लावरिंग सेटिंग पण चालू आहे ह्याच्यामध्ये. 30 दिवसाच्या मानाने चांगलं व्यवस्थित नियोजन आहे. पहिल्या आळवण्या घ्या व्यवस्थित. आळवण्या मोठा प्लॉट असेल तर आळवण्या घेणं जरा थोडं धोक्याचं, म्हणजे एक कॉस्टली ठरतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आळवणीने घेता जर आपण ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून जर थोडं आपण वॉटर सोल्युबल किंवा ज्या काही गोष्टी आपण सोडतो त्या जर आपण वाढवल्या तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. लेबर खर्च जर कमी केला आपण तर. हे बघा असा प्लॉट आहे पूर्ण. चला आपण आता पुढे दाखवतोय तुम्हाला की यामध्ये स्प्रे कसा घेतात आणि कशा प्रकारे ट्रॅक्टरच्या आणि ब्लोअरच्या माध्यमातून या प्लॉटमध्ये स्प्रे कसा घेतला जातो त्याचा व्हिडिओ आपण आता पुढे दाखवतोय तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, हा बघा या प्लॉटमध्ये स्प्रेचं नियोजन कशा प्रकारे या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. का आधुनिक शेतीच्या माध्यमातून हा स्प्रे घेतला जातोय आणि लेबर खर्च कमी करून आज ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि कुठल्याही प्रकारच्या कलिंगडाच्या प्लॉटला विजा न होता
हा एक चांगल्या प्रकारचं नियोजन हे या शेतीमध्ये केलं जातं। एकदम मोठा प्लॉट आहे हा आणि त्या हिशोबाने हे नियोजन पण तसंच चालू आहे। एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की स्कॉर्चिंग येण्याचा अजिबात कुठल्याही प्रकारचं म्हणजे अडचण येऊ शकत नाही याच्यामुळे, कारण चांगल्या RPMवरती ट्रॅक्टर चालतो। कीटकनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या किंवा PGR असू द्या, कोणताही जो काय आपण स्प्रे घेतोय त्या हिशोबाने आपणाला एकदम व्यवस्थितरित्या असा हा पूर्ण स्प्रे या प्लॉटमध्ये आपल्याला झालेला दिसतोय। त्या हिशोबाने आपण पूर्ण व्यवस्थितरित्या नियोजन चांगली कीटकनाशक बुरशीनाशक वापरून या प्लॉटमध्ये केलेलं आहे। या हिशोबाने असा हा कलिंगडाचा प्लॉट आहे। याची माहिती आपण अजून पुढच्या एका व्हिडिओमध्ये एक चांगला मोठा व्हिडिओ बनवून पूर्ण हार्वेस्टिंग पिरियडमध्ये पण या प्लॉटमध्ये आपण एक व्हिडिओ बनवूया आणि या प्लॉटमध्ये आपण काय नियोजन केलं आहे हे आपण येणाऱ्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आपणा सर्वांना देऊ। शेतकरी मित्रांनो, हे बघा अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन एक ब्लोअरच्या माध्यमातून होऊ शकतं। त्या हिशोबाने आपण हे करू शकता। बघा हे बघा, आणि सेटिंग पण दाखवते पुन्हा एकदा मी पूर्ण प्लॉटमध्ये असं अशा प्रकारचं सेटिंग आहे। शेतकरी मित्रांनो, चांगलं खतांचं नियोजन करा आणि व्यवस्थितरित्या फवारणी घ्या वेळेच्या वेळेला, चांगला फायदा। मित्रांनो, तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगितलं की मधमाशी ही कलिंगड पिकामध्ये खूप गरजेचं आहे सेटिंग कंडिशनमध्ये, त्या हिशोबाने या शेतकऱ्यांनी सेटिंग आणि एक चांगली काळजी घेण्यासाठी ह्या मधमाशींच्या पेट्या या शेताच्या प्लॉटमध्ये आणून ठेवलेल्या आहेत। बरोबर ह्या दोन्ही प्लॉटच्या मध्ये या शेतकऱ्यांनी मधमाशीची पेट्या आणून ठेवलेल्या आहेत आणि या मधमाशा ज्या काही इथून बाहेर निघतात आणि सेटिंग फुलावरचं जे काय सेटिंग करण्यासाठी जे काही चांगली मदत होती ती ह्या मधमाशाच्या साह्याने होती। तर अगोदरच मधमाशा चांगल्या आहेत, पण ह्या शेतकऱ्यांनी चांगल्या अजून हे करण्यासाठी एक चांगलं सेटिंग होण्यासाठी ह्या मधमाशांच्या पेट्या या प्लॉटमध्ये आणून ठेवलेल्या आहेत आणि ह्याचा चांगला फायदा खरंच नक्की होतो। त्यामुळे हे पण चांगलं व्यवस्थित नियोजन एक मोठा प्लॉट आणि त्या हिशोबाने केलेलं चांगलं नियोजन ह्यामध्ये राहतं। तुम्ही बघा पेट्या कशा आहेत आणि ह्या माशा कशा बाहेर निघतात, नंतर आत जात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आज या कलिंगड पिकाची माहिती आपण आपणाला एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम केलं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही म्हणसाल की आता यामध्ये तुम्ही औषधांचं काही शेड्यूल सांगितलं नाही, तर शेतकरी मित्रांनो, औषधांचं शेड्यूल सांगण्याचं या कलिंगड पिकामध्ये एवढं हे आहे की कारण कलिंगड या पिकामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेजला औषधाची म्हणजे अदलाबदल करणं गरजेचं राहतं। ज्यावेळेस आपण जे काही गोष्टी हे करतो, ज्यावेळेस आता ओला करपा वाळा करपा ह्या गोष्टी पण राहतात, करप्याचं राहतं, वेल बसण्याचं जास्त प्रमाण राहतं। यामध्ये लवकर वेल बसतात, 50 दिवस क्रॉस झाल्यानंतर उन्हाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेल बसलेले दिसतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपणाला या प्लॉटमध्ये बुरशीनाशक कीटकनाशक ज्या काही गोष्टी आहेत त्या वरच्या स्प्रेच्या माध्यमातून चांगल्या व्यवस्थितरित्या चांगल्या कंपन्यांचं घेणं गरजेचं आहे। या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची हायगाई न करता आपणाला ह्या प्रकारची सर्व प्रकारची चांगल्या कंपन्यांची बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे। PGR मधले ज्या काय असतील अमिनो फुलिक सीविड मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला वेळच्या वेळेला सेटिंग पिरियडमध्ये घेणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर बाकीचं काय नियोजन आहे वॉटर सोल्युबल ड्रिप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे काय आपल्याला नियोजन घ्यायचं आहे या प्लॉटमध्ये ते 19 सुरुवातीला असू द्या, त्यानंतर 12-61 फुटव्यासाठी आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो 13-40-13 असू द्या, 11-40-11 असू द्या, मॅग्नेशियम सल्फेट असू द्या, त्यानंतर शेतकरी मित्रांनो जिब्रालिक ॲसिड पण या प्लॉटमध्ये गरजेचं आहे। त्याचा पण चांगला फायदा स्ट्रोकमध्ये असू द्या किंवा जे काय झाडाच्या ग्रोथसाठी हार्मोनसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्याला घेणं गरजेचं आहे। त्यानंतर ड्रिप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मायक्रोन्यूट्रंट देणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्या प्लॉटमध्ये, कारण हे कमी दिवसाचं आणि चांगलं उत्पन्न देणारं हे आपल्याला पीक आहे। त्यामुळं हे खादाड पीक म्हणलं जातं। ह्या खादाड पिकामध्ये आपल्याला जेवढं देईल तेवढं ह्या प्लॉटमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न, चांगलं ॲव्हरेज आणि चांगलं पैसे करून देणारा हा प्लॉट आहे। आपला योगायोग चांगला आणि आपल्याला दराचं जर चांगलं व्यवस्थापन जर सापडलं या प्लॉटमध्ये तर भरपूर पैसे हे कलिंगड हे पीक 60 ते 70 दिवसापर्यंत जास्तीत जास्त करून देतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हरायटी निवडताना कुठेही फसू नका। त्यानंतर मॅनेजमेंट करताना लागवड केल्यानंतर आपल्याला ड्रिंचिंग असू द्या किंवा ड्रिंचिंग नसेल जमत तर ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून ज्या काही गोष्टी द्यायला जमतात त्या गोष्टी आपण वेळच्या वेळेला या प्लॉटला द्या। वेल बसून यासाठी आपल्याला चांगली बुरशीनाशक आहे, ॲलिटसारखी बुरशीनाशक, ब्ल्यू कॉपर, स्टेप्टो हे पूर्ण देणं आपल्याला 10-10 दिवसाच्या फरकामध्ये खूप गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण एक चांगलं कलिंगडामध्ये चांगला ॲव्हरेज काढून आपण एक चांगला पैसा कमवण्यासाठी हे कलिंगड एक पीक चांगलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला हाचा व्हिडिओ हा नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा।
एक आपल्या कलिंगडाची चांगली माहिती देण्याचं एक जेवढं माझ्या चॅनलच्या माध्यमातून मला जमतंय तेवढं मी आपणापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. जर तुम्हाला अजून नवनवीन काही पिकांच्या माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. मी नक्कीच एक चांगली माहिती देण्याचा एक प्रयत्न ह्या कृषी विकासच्या माध्यमातून नक्कीच आपणासमोर ठेवीन. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.